ज्या प्रकारे खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना 2 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे रोजगार मेळाव्याचा तो बारामतीत होणार आहे आणि त्यासाठी जेवणाचं निमंत्रण दिलं आहे आणि आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी जयंत पाटील आहेत। जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे, कसं बघायचं म्हणजे याकडे एक तर पत्रिकेत तसं नाव नाहीये शरद पवार असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील, तर दुसरीकडे संसद सदस्य या नात्याने शरद पवार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देत आहेत। त्या भागातले राज्यसभेचे लोकसभेचे सदस्य म्हणून त्या कार्यक्रमाला खरं म्हणजे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं नाव घालून त्यांना बोलवणं अभिप्रेत होतं। प्रोटोकॉलचा भाग विचारला तर ते आवश्यकच होतं। ठीक आहे, आता नाही पाळत प्रोटोकॉल म्हटल्यावर आपण काय करणार। पण पवार साहेबांनी मात्र यांना माननीय मुख्यमंत्री पहिल्यांदाच तिथं जात आहेत म्हणून त्यांना अतिशय अगत्याने निमंत्रण दिलेलं आहे। उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं, म्हणजे जसं म्हणतो की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण आहे, तर एकतर आधी उपस्थित राहतील का शरद पवार सुप्रिया सुळे कार्यक्रमाला, ही एक चर्चा होती आणि त्यानंतर आता जेवणाचं निमंत्रण, तर यामुळे जो दुरावा अजित पवार शरद पवारांचा आहे किंवा पवार कुटुंबियाचा आहे तो दूर होईल, जेवणाला निमंत्रणाचा स्वीकार होईल अजित पवारांकडून? मला माहित नाही, आता निमंत्रण त्यांच्याकडून गेलंय, स्वीकारणारे वेगळे आहेत देणारे वेगळे आहेत, त्याच्यावर आता मी भाष्य करणं योग्य नाही। पण पवार साहेबांनी आपल्या बारामतीत खास जे पाहुणे येत आहेत त्यांना निमंत्रण देणं काही चुकीचं नाही। स्वतः म्हणतात की मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छितो, म्हणजे त्या पत्रातली पहिलीच ओळ आहे। बरोबर आहे ना, बरोबरच आहे। यावर विचार करायला हवा होता राज्य सरकारने किंवा प्रोटोकॉलनुसार? नक्कीच करायला पाहिजे होतं। तिथले खासदारच आहेत ते, त्यांना खरं बोलवण्याचं शेवटी असं आहे की विरोधी पक्षात जरी आमदार खासदार असले तरी त्यांना बोलवण्याचं तारतम्य हे नेहमीच ठेवायचं असतं, अशी आपली महाराष्ट्रातली पूर्वीपासूनची पद्धत आहे। त्यामुळे हे होते जयंत पाटील, त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे हे पत्र देण्यात आलेलं आहे, खरं तर शरद पवार त्यासोबत सुप्रिया सुळे यांना या कार्यक्रमासाठी बोलवणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी जरी कार्यक्रमाला पत्रिकेत बोलवलं नसलं किंवा निमंत्रणात नाव नसलं तरी शरद पवारांनी मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास जेवणासाठी निमंत्रित केलंय। कॅमेरामन दीपेश माझांसह वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।